ओम शांती. आजची तारीख आहे 6 एप्रिल 2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, बाबांकडे जे ज्ञानाची वखार आहे, सामान आहे, त्याचे पूर्ण अंत तुम्ही प्राप्त केलेला आहे. तुम्ही त्याला धारण करा आणि करवा. प्रश्न आहे, त्रिकालदर्शी बाबा ड्रामाच्या आधी मध्य अंताला जाणत असूनही उद्याची गोष्ट आज आपल्याला का सांगत नाही? उत्तर, बाबा म्हणतात, मुलांनो, जर मी अगोदरच सांगितलं तर ड्रामाची मजाच निघून जाईल. आणि हा कायदा नाहीये की अगोदर सांगणं. सर्व काही जाणत असतानाही मी ड्रामाच्या वशीभूत आहे, पहिले ऐकू शकत नाही. म्हणूनच काय होईल याची तुम्ही चिंता सोडून द्या. गीत आहे, मरना तेरी गली में. ओम शांती. हे आहे पारलौकिक आत्म्यांचे पिता शिव बाबा. ते आत्म्यांबरोबरच बोलतात. भले शरीर मुलीचे जरी असेल, परंतु बाबा आत्म्यांबरोबर बोलतात, म्हणजेच आत्मा वारस आहे. मुलगी जरी असेल तरी सुद्धा बाबांचा आत्मिक रूपाने तो मुलगाच आहे, म्हणून वारस आहे. बाबा म्हणतात, प्रत्येक आत्मा वारस आहे, म्हणजेच वारसा घेण्याचे हकदार आहेत. बेहदचा बाबा, त्यांनाच पतित पावन गॉडफादर म्हटलं जातं. त्यांनाच ज्ञानाचे सागर, अथॉरिटी म्हटलं जातं. तर कोणतं ज्ञान त्यांच्याकडे आहे? ईश्वरीय ज्ञान. बाबा मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. सत्य, चैतन्य आणि आनंदाचे ते स्वरूप आहेत. तर ही त्यांची किती भारी महिमा केली जाते. त्यांच्याकडे ही सामग्री आहे. जसं कुणाकडे काही दुकान असेल तर म्हणतात की आमच्या दुकानामध्ये हे व्हरायटी सामान आहे. तर बाबाही म्हणतात की मी ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर, शांतीचा सागर आहे. माझ्याकडे या सगळ्या वस्तू, हे सगळं सामान तयार आहे. मी संगम युगामध्ये येतो डिलिव्हरी करण्यासाठी. जे काही माझ्याकडे आहे ते सर्व डिलिव्हरी करतो, म्हणजेच तुम्हाला देतो. तर जो जितकं धारण करेल किंवा जितका पुरुषार्थ करेल त्याप्रमाणे त्याला प्राप्त होईल. मुलं जाणतात की बाबांकडे काय काय आहे आणि ॲक्युरेट जाणतात. आजकाल कुणीही आपला अंत सांगत नाही. म्हणजे बाबा म्हणतात की आजकाल कुणीही हे सांगत नाही की माझ्याकडे किती सामान आहे किंवा माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, धनसंपत्ती आहे. आणि म्हणूनच बाबा म्हणतात, पण बाबा आपल्याला सर्व काही सांगतात की बाबांकडे काय आहे आणि बाबांकडून आपल्याला काय काय मिळत आहे. गायन सुद्धा आहे. कुणाचे धन दबून राहील धुळीमध्ये, कुणाचं टॅक्सच्या रूपाने राजा खाईल, कुणाचं अग्नी जाळेल, तर कुणाचं चोर लुटून घेऊन जातील. तर हे सर्व जे गायन केलेलं आहे ते या संगम युगातलं गायन आहे. बाबा म्हणतात, आग लागेल तर सर्व काही संपून जाईल. राजांकडे सुद्धा मध्ये खूप मोठ्या मोठ्या मजबूत अशा गुफा राहत असतात की ज्याच्यामध्ये हे सगळं धन लपवलेलं असतं, खजाना असतो, की जरी कोणत्याही राजाचं आक्रमण झालं तरी सुद्धा त्यांना ते सापडू नये. भले भूकंप होतील, जोरात आग लागेल, तरी सुद्धा आतून त्या गुफांमधून ते बाहेरही येतात आणि त्यांचं सर्व धनसंपत्ती ही सुरक्षित राहते. बाबा म्हणतात, तुम्ही जाणतात की इथं इथली कोणतीही चीज आपल्याला कामात येणार नाही.
म्हणजे या कलियुगी दुनियेमधली कोणतीही वस्तू आपल्याला कामात येणार नाहीये. सगळ्या खाणी नवीन युगामध्ये भरपूर होतील, नव्याने भरपूर होतील आणि सायन्स सुद्धा रिफाईन होऊन आपल्याला कामात येतं. म्हणतात की तुमच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे. या ड्रामाला समजण्याची सुद्धा आपल्यामध्ये हिम्मत पाहिजे. अम्मा मरे तो भी हलवा खाना, बीवी मरे तो भी हलवा खाना. म्हणजे काय की समजा कुणी शरीर सोडलं तरीही आपण दुःखी न होता ज्ञान बुद्धीमध्ये ठेवलं पाहिजे आणि ज्ञानाचा हलवा खाल्ला पाहिजे की जेणेकरून आपण त्या दुःखामधून सहज रीतीने पार होऊ शकू. तर त्याने शरीर सोडलं तर जाऊन दुसरा जन्म घेईल. त्याच्यामध्ये रडण्याची कोणती गोष्ट नाही. बाबांनी समजावलंय सेवेसाठी. बाबा सांगतात की वर्तमानपत्रामध्ये तुम्ही हे लिहू शकता की ही प्रदर्शनी आजपासून 5000 वर्षांपूर्वी याच तारखेला याच ठिकाणी अशाच रीतीने झाली होती. ही संपूर्ण विश्वाची हिस्ट्री, जॉग्रफी, इतिहास, भूगोल हा रिपीट होत आहे. ते हे लिहिलं पाहिजे. बाबा म्हणतात कलियुगामध्ये देह अभिमान आहे आणि संगम युगामध्ये तर तुम्ही देही अभिमानी बनतात. परमपिता परमात्म्यालाही तुम्ही जाणतात. तर हा आहे शुद्ध अभिमान. बाबा म्हणतात की तुम्ही ब्राह्मण सर्वात उच्च आहात. तुम्ही सर्वोत्तम ब्राह्मण कुलभूषण आहात. हे ज्ञान फक्त तुम्हाला मिळतं, दुसऱ्या कोणालाही मिळत नाही. तर तुमचं कुल हे सर्वोत्तम कुल आहे. गायन सुद्धा केलं जातं की अतींद्रिय सुख गोपी वल्लभच्या गोप गोपिकांना विचारा. तर तुम्हाला आता या सुखाची लॉटरी लागलेली आहे. कोणतीही वस्तू मिळते तर त्याची इतकी खुशी होत नाही, पण जेव्हा गरिबापासून साहुकार बनतात त्यावेळेला खूप खुशी होते. तर आपणही आता साधारण मनुष्यापासून डायरेक्ट देवता बनत आहोत, तर आपल्याला किती खुशी असली पाहिजे. बाबा म्हणतात हे तुमच्या बुद्धीत असायला पाहिजे की आम्हा आत्म्यांचा बाप शिवबाबाच आहे. ते शिक्षक पण आहे, गुरु पण आहे, सोनार पण आहे, बॅरिस्टर वगैरे सर्व काही आहे. म्हणजे बाबा बापाच्या रूपाने वारसा देतात, शिक्षकाच्या रूपाने ज्ञान देतात, गुरुच्या रूपाने वरदान देतात किंवा आपली सद्गती करवतात. बाबा सोनार आहेत तर आपल्या आत्म्याला शुद्ध बनवतात. आपल्यामध्ये असलेले विकारांची किंवा कमी कमजोरींची जी खाद पडलेली आहे ती बाबा काढून आपल्याला शुद्ध बनवतात. बाबा बॅरिस्टर आहेत, आपली केस अशी काही लढवतात की आपल्याला रावणाच्या जेलमधून सोडवतात. तर बाबा शिवबाबा किती मोठा बॅरिस्टर आहे, वकील आहे. तर मग अशा बाबांना विसरायला हवं का? मग का म्हणतात की बाबा आम्ही विसरून जातो, मायेचे खूप तुफान येतात. मग बाबा म्हणतात की तुमची मायेबरोबर लढाई आहे. वास्तवमध्ये दुसरी स्थूलमध्ये लढाई नाही, परंतु मायेबरोबर लढाई आहे. तर बाबा फक्त युक्ती सांगतात की तुम्ही माझी आठवण करा, तर मायेचा वार होणार नाही. याच्यावर सुद्धा एक कहाणी आहे. पहिले विचारलं की पहिले तुम्हाला सुख पाहिजे की दुःख पाहिजे? तर म्हटले की सुख पाहिजे. तर सतयुगामध्ये दुःख होऊ शकत नाही, आपण सर्वजण सुखामध्ये असतो. बाबा म्हणतात तुम्ही जाणतात की या समय सर्व सीता रावणाच्या शोक वाटिकेमध्ये आहात. ही संपूर्ण दुनिया सागरावर एक प्रकारे लंका आहे. याला शोक वाटिका म्हणता येईल. आणि सतयुग जे आहे ते आहे अशोक म्हणजे स्वर्ग. तर किती अंतर आहे अशोक वाटिका आणि शोक वाटिकामध्ये. बाबा म्हणतात तुम्हा मुलांना
कोशिश करून बाबांची आठवण करायला पाहिजे, तर तुम्हाला खूप खुशीचा पारा चढेल. आता तुम्ही श्रीमत घेत आहात आणि मग त्या श्रीमतावर चालून त्याचं फळ तुम्ही सतयुगामध्ये भोगता. म्हणतात पहिलं पाप आहे विषय सागरामध्ये गोता खाणं. म्हणजे म्हणतात विषय सागरामध्ये गटांगळ्या खाणं हे पहिलं पाप आहे. तर देवता कधीही विषय सागरामध्ये गोता खात नाहीत. म्हटलंही जातं, म्हणतात लोक म्हणतात की तिथं मग मुलं नसतील का. मग बाबा म्हणतात की का नाही मुलं असणार, बच्चे तर प्रत्येकाला होतील. परंतु तिथं आहे वाइसलेस दुनिया, संपूर्ण निर्विकारी दुनिया. तिथे कोणताही विकार असत नाही. बाबांनी समजावलंय की देवता फक्त आत्मअभिमानी असतात, परमात्मा अभिमानी नसतात. तुम्ही आता आत्म अभिमानी पण आहात आणि परमात्मा अभिमानी सुद्धा आहात. पहिले दोन्ही नव्हते. म्हणजे ब्राह्मण बनण्याच्या अगोदर आपण आत्माभिमानीही नव्हतो आणि परमात्मा अभिमानीही नव्हतो. आणि सतयुगामध्ये तर परमात्म्याला जाणत नाहीत, आत्म्याला जाणतात की आम्ही आत्मा आहोत आणि हे जुनं शरीर सोडून आम्ही जाऊन नवीन शरीर घेणार आहोत. तर पहिले माहीत झालं पाहिजे की आपल्याला सतयुगामध्ये पहिल्यांदा हे माहीत होतं की आपल्याला आता हे जुनं शरीर सोडायचंय आणि नवीन शरीर घ्यायचंय. मुलगा होतो तर त्याचाही पहिले साक्षात्कार होतो की आपल्या घरामध्ये मूल जन्माला येणार आहे. योग बलाने बाबा म्हणतात की योग बलाने तुम्ही संपूर्ण विश्वाचे मालक बनतात. तर मग योग बलाने काही मुलं होऊ शकत नाहीत का. योग बलाने सर्व काही गोष्टी वस्तू तुम्ही पावन बनवू शकतात, परंतु तुम्ही बाबांची आठवण विसरून जातात. बाबा म्हणतात कोणाकोणाला त्याचा अभ्यास होतो बाबांच्या आठवणीत राहण्याचा. खूप संन्यासी लोक सुद्धा असे आहेत की ज्यांना भोजनाची खूप कदर आहे. तर भोजन करताना त्यावेळेला ते खूप मंत्र म्हणून मग भोजन करतात. जसं म्हटलं जातं वदनी कवळ घेता नाम घ्यावे श्री हरीचे. बाबा म्हणतात तुम्हाला सुद्धा बाबांनी पथ्य सांगितलं आहे. भोजनाचं बाबांनी पथ्य सांगितलं आहे. काहीही मांस मदिरा वगैरे खायची नाही. तुम्हाला देवता बनायचं आहे ना, मग देवता कधी किचडपट्टी खातात का. तर मग असं पवित्र बनायचं आहे. देवतांसमान आपल्याला शुद्ध भोजन करायचं आहे. सतयुगामध्ये मग जे शिक्षण असतं ते वेगळं शिक्षण असतं आणि या मृत्यू लोकामधलं जे शिक्षण आहे ते त्याचा आता अंत आहे. मृत्यू लोकाची ही सगळी कारोबार संपून जाईल आणि मग अमर लोकाची कारोबार सुरू होईल. तर मुलांना इतका नशा चढला पाहिजे, म्हणजे खुशी झाली पाहिजे की तुम्ही अमर लोकाचे मालिक होता. तुम्हा मुलांनाच अतींद्रिय सुख परम सुखामध्ये राहायचं आहे. परमपिता परमात्म्याचे आम्ही मुलं आहोत किंवा स्टुडंट आहोत. परमपिता परमात्मा आम्हाला तर घरी घेऊन जात आहेत. या गोष्टीला परम आनंद म्हटलं जातं. बाबा म्हणतात हे आताच गायन आहे. अतींद्रिय सुख गोप गोपिकांना विचारा. परमधाम मध्ये राहणारे बाबा येऊन आम्हाला आमचा बाप टीचर गुरु बनतात. तर तीनही रूपांनी बाबा आपले सेवक बनतात जे आपल्याला सेवा देतात. बाबा आम्हाला भविष्य 21 जन्मांचा वारसा देत आहेत. तर हे आठवणीत राहिलं तरी सुद्धा खूप खुशीमध्ये राहाल. तर हाच परम आनंद आहे.
मास्टर, नॉलेजफुल, ब्लिसफुल हे सगळे वरदान बाबांकडून आता तुम्हाला मिळत आहेत. सतयुगामध्ये तर बाबा म्हणतात की बुद्धू असाल, कारण हे सगळं काही ज्ञान आपल्याला नसणार आहे. कधी कधी बाबा म्हणतात की सतयुगामध्ये तुम्ही देवता असाल, परंतु रॉयल बुद्धू असाल. बाबा म्हणतात या लक्ष्मी नारायणाला तर कोणतंही ज्ञान नाही. जर त्यांना ज्ञान असतं तर ते ज्ञान परंपरेने चालत आलं असतं. तुमच्यासारखा परम आनंद देवतांना कधी होऊ शकत नाही. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात. आणि आत्मिक पित्याचे आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, देवता बनण्यासाठी खाण्यापिण्याची खूप खूप शुद्धी ठेवली पाहिजे. खूपच पथ्य पाळून चाललं पाहिजे. योग बलाने भोजनाला सुद्धा दृष्टी देऊन शुद्ध बनवून स्वीकार करायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, परमपिता परमात्म्याचे आम्ही मुलं किंवा विद्यार्थी आहोत. ते आम्हाला आपल्या घरी घेऊन जाणार आहेत. या खुशीमध्ये राहून आपण परम सुख, परम आनंदाचा अनुभव करायचा आहे. वरदान, सेवेच्या लगनद्वारा लौकिकला अलौकिक प्रवृत्तीमध्ये परिवर्तन करणारे निरंतर सेवाधारी भव. विश्लेषण आहे, सेवाधारींचं कर्तव्य आहे निरंतर सेवेमध्ये राहणं. मग ती मनसा सेवा असो, वाचा सेवा असो की कर्मणा सेवा असो. सेवाधारी कधीही स्वतःला सेवेपासून वेगळं समजू शकत नाहीत. ज्यांच्या बुद्धीमध्ये सदैव सेवेची लगन असते त्यांची लौकिक प्रवृत्ती बदलून ईश्वरीय प्रवृत्ती होते. सेवाधारी घराला घर समजत नाहीत, तर सेवास्थान समजून चालतात. सेवाधारींचा मुख्य गुण आहे तो म्हणजे त्याग. त्याग वृत्तीवाले प्रवृत्तीमध्ये राहून तपस्वी मूर्त होऊन राहतात, ज्यानेच सेवा स्वतः होते. आजचा सुविचार आहे, आपल्या संस्कारांना दिव्य बनवणं. आपल्या संस्कारांना दिव्य बनवणं तेच मन बुद्धीने बाबांच्या समोर समर्पित करायचं आहे. आपल्या संस्कारांना दिव्य बनवायचं आहे आणि मन बुद्धीला बाबांच्या समोर समर्पित करायचं आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, महान बनण्यासाठी मधुरता आणि नम्रतेचा गुण धारण करा. बाबा म्हणतात, कोणत्याही आत्म्याला 2 क्षण गोड दृष्टी द्या, गोड बोल बोला, तर तो आत्मा सदैवसाठी भरपूर होईल. ही 2 क्षणांची मधुर दृष्टी, मधुर बोल त्या आत्म्याची सृष्टी बदलून टाकते. 2 मधुर बोल सदैवसाठी त्याला बदलण्याच्या निमित्त बनते. ओम शांती.